आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याचा फटका आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। LPG नसल्यामुळे अनेक रेस्टॉरंट असतील, हॉटेल असतील, वडापाव सेंटर देखील आता बंद आहेत। वडापाव देखील महागलेला आहे। आपल्यासोबत जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की हा दादरमधील कीर्ती कॉलेजच्या समोर असणारा हा कीर्ती वडापाव आहे। इथं प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि ग्राहक येत असतात, मात्र सिलेंडर नसल्या कारणानं हा वडापाव जो आहे तो हे वडापावचं दुकान जे आहे ते पूर्णपणे बंद आहे। कॉलेज समोरला हा वडापाव असल्यामुळे दादरमधील एक महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असा कीर्ती वडापाव आहे हा बंद आहे। याला देखील युद्धाचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सिलेंडर नाही त्यांच्याकडे। काही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। हा वडापाव बंद आहे, युद्ध सुरू आहे, LPG मिळत नाही, काय सांगाल तुम्ही ते वडापाव खायचा? मी आणि माझे मित्र आम्ही कीर्ती कॉलेजचे आहोत सगळे। आम्ही दररोज इकडचा वडापाव खायचो। तर आता LPG गॅसचं मतलब युद्धाचं वातावरण असं हे असून आता आम्हाला वडापाव खायला हे होत नाही, म्हणजे मिळत नाही। काय सांगशील? LPG मिळत नाही, वडापावचं दुकान बंद आहे, काय सरकारकडे मागणी असेल? मागणी हेच असेल की गॅसचे जे आपण दाम वाढवलेले आहे ते कमी करावे आणि लवकरात लवकर सर्व प्रोडक्ट वगैरे उपलब्ध करून द्यावे। थँक्यू। काय वाटतं, दररोज वडापाव खायचा, वडापाव मिळत नाही? आता मिळत नाही म्हणून जरा वाटतं काय, आता बंद असतो गॅसमुळे, वॉरमुळे। इकडचा वडापाव रोज येऊन सुटल्यावर खायचो इकडचा वडापाव। आज बंद आहे म्हणून आज निराशेने जावं लागतं आहे आम्हाला। तर लवकरात लवकर देशाला मागणी आहे की हे जे चालू आहे ते बंद करून जे आपली नॉर्मल लाईफ आहे ती चालू करावी। नक्कीच आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता महाराष्ट्रामध्ये देखील बसलेला आहे आणि त्यामुळे LPG सिलेंडर नसल्यामुळे हा कीर्ती वडापाव बंद आहे। कॅमेरामॅन मोहन दुबे सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।